हॅलो. हॅलो. नमस्कार सर, पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. नमस्कार. बोला. सर, सध्या वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने पाथरी येथे, मराठवाड्यातील हं. पाथरी येथे आमरण उपोषण चालू आहे. हां, सर. तर वेतन आंदोलनाच्या प्रश्नासाठी शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक दीपक कुलकर्णी, हो. ज्ञानेश चव्हाण व रविकांत जोजारे हे 22 हं, जुलैपासून पाथरी येथे आमरण उपोषण करत आहेत. तर हं. याकडे एक माजी शिक्षक आमदार म्हणून आपण कसे पाहता? यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया सर? माझं बोलणंच दीपक कुलकर्णी सरांशी झालं आहे. हां, चव्हाण सरांशी झालं आहे. हां, 3 दिवसापूर्वी मुंबईमध्ये समग्र शिक्षा अभियानच्या विषयास अनुसरून एक बैठक होती सीएम साहेबांच्याकडे. हां, हां, त्यावेळेला आणि त्याच्या अगोदरही 4 दिवस एज्युकेशन मिनिस्टरकडे पण एक बैठक होती त्यावेळेला. हां. दोन्ही वेळेला हा विषय जो वेतन टप्पा वाढ आणि हं, प्रचलित विषय घेऊन तो वाढ हं, यावर चर्चा स्पष्टपणानं झाली आहे. हं. आणि त्यांनी सुद्धा आता पाठीमागचा इतिहास पाहता त्यांचं बोललेलं खरं झालं तर आनंद आहे. हां. पण पाठीमागे एकदा असाच शासनादेश निघून त्याचा अंमल झाला नव्हता. हं. त्यामुळं ते म्हणतायत त्यांनी विधानमंडळात पण ईएम साहेबांनी घोषणा पण केली, हां. की आम्ही त्यांना डिसेंबरमध्ये तरतूद करू आणि जूनपासून बॅक इफेक्टेड देऊ. बरोबर. हे ते सांगत असले तरी काही बांधवांच्या मनामध्ये साशंकता आहे. हां. म्हणून त्यांना तात्काळ आपण शासनादेश पहिला काढा हां. आणि त्या आदेशास अनुसरून दिवाळीच्या वेळेला, हां. कारण आता जुलै संपत आलाय. बरोबर. त्यांनी जर का दिवाळीला जरी एखाद दुसरा पगार एका दुसऱ्या महिन्यात जरी करता आला तर तो केला पाहिजे. एक तर इफेक्ट देणारच आहे आणि तोही किती टप्प्यातलाच इफेक्ट असतो. यांना या बांधवांना कोण 100% अनुदान कुठं दिलं जात आहे. बरोबर सर. त्यांना या टप्प्यातली अत्यंत कमी रक्कम असते. ती दिल्यानं काय भाग काय काही नाही पडत. हं, हं, हं. छोट्या गोष्टी आहेत, ते सरकार इतकं मोठं आहे आपलं राज्याचं. हं, हं, हं. त्यांनी ते करावं सर, अशा पद्धतीची विनंती जे करू शकतात, हं, हं. अशा ह्या मंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे. हं, हं. धारणा काही निगेटिव्ह त्यांची पण जाणवत नाही. हं, हं, हं. लगेच जी नोट पुढं आहे, ती नोट तशी पुढं जाऊन कॅबिनेटकडे कशी येईल यासाठीच्या सूचना आमच्या समोरच त्यांनी दिल्या सुद्धा. हं, हं. ते आता फक्त त्यांची कॅबिनेटमध्ये विषय होणं आणि तो झालेल्या विषयास अनुसरून लगेच आदेश निघणं, हं, हं. या गोष्टी नक्की होतील. हं, हं. परंतु टप्पा जो अगोदर मिळायला पाहिजे, हां, हां. इफेक्टेड देताय तुम्ही. हां. आमचा विश्वास जरी असला, तरी तुम्ही अगोदर देण्याची जी भूमिका घेतली, तर या सगळ्या बांधवांना आनंद होईल, हं, हं. खात्री वाढेल. हं, हे हं. सगळं लक्षात आणून दिलंय मुर्मे सर. हं, 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 हं. त्यामुळं पाठलाग हे यशाचं सूत्र असतंय हं. आणि त्यामुळं आपण जो पण होत नाही तोपर्यंत पाठलाग केला पाहिजे. त्याचा एक भाग म्हणून हे आंदोलन सुद्धा असतंय. हं, 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 हं. मी कुलकर्णी सरांना, चव्हाण सरांना, जोजार सरांना सगळ्यांनाच माझी विनंती राहणार आहे, हां, हां, हां. की आधी आपली प्रकृती आपण आपलं ही पाहावं. हां, हां, हां. पोषण बरोबर. ही केली पाहिजेत लोकशाहीमध्ये. हं, हं. पण आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं. सरकारचा पाठलाग आमच्यासारख्याने तर तो अगोदर केला पाहिजे हां, हां, आणि ह्या हां. टीचर मंडळींना तो वेळेत सुद्धा त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न आहे. सर, आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे 1 जून 2024 पासून वेतन आंदोलनाचा वाढीव टप्पा देण्याची घोषणा राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर सरांनी सभागृहात केली आहे. होय परंतु सर. यावरचा जी-आर-ए अद्याप निघालेला नाही आणि आपण सांगितलं त्या संदर्भात आपणही पाठपुरावा करत आहात. काय होय सर. वाटतं नेमकं? कारण राज्यातील 70,000 जे काही शिक्षक आहेत, शिक्षण मंत्र्यांनी होय. सभागृहामध्ये घोषणा केल्यामुळे आनंदी झाले आहेत आणि होय. जी-आरच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर होय. नेमकं जी-आर कधी निघेल या संदर्भामध्ये काय अंदाज म्हणा किंवा काय माहिती सांगता येईल सर प्रेक्षकांना? होय सर, हं. होय. कारण माझ्या समोरच हे विषय, दोन्ही विषय चर्चेला आलेले आहेत आणि त्या चर्चेमध्ये मी स्वतः भाग घेऊन मी विनंती सुद्धा केलेली आहे. हां, हां, हां. मला खात्री वाटते, हं, की साधारणपणे या सर्व गोष्टीला हं. फार तर ऑगस्टचा पहिला आठवडा येईल. हां, हां, हां. शासन आदेश व्हायला हरकत नाही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत. या हं, एंडलाही व्हायला हरकत नाही, पण समजा त्यांची नोट अर्थ विभागात काय 4 दिवस पुढे सुट्ट्यामुळे वगैरे जर हं, ढकलली, हं, हं, तरच. कारण ती प्रोसेस सुरू झालेली आहे हं, हं. आणि बरं. ती प्रोसेस फक्त आता ती शासन आदेशापर्यंत यायला थोडी वेळ लागणार आहे. हं, पण हं. येईल ते सर खात्रीनं म्हणजे एकदा. राज्यातील 70,000 शिक्षकांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये गोड बातमी ऐकायला मिळेल.
नक्की सर, खात्रीने मिळेल आणि ती मिळावी यासाठी माझा अजून मी आता जाणारच आहे 2 दिवस रविवारी संध्याकाळी परत मी पोहोचणार आहे मुंबईत. हां, मी हां. 2 दिवस तिथं परत पाठलाग करणार आहे. हं, पॉलिसी विषय आहेत, हं. राज्यामधला पेन्शनचा विषय आहे, हां, हां, हां. राज्यामधला ह्या बांधवांच्या प्रचलितनुसार टप्पावाढचा विषय आहे. हां, हां. ते परत आपले त्रुटीतले काय बांधव आहेत की ज्यांचं तर म्हणजे गंभीरच करून ठेवलेलं तर आहे. त्रुटीतलं मोठा काम झालं असं म्हणतात. नेमकं वस्तुस्थिती काय आहे? बरेच जण म्हणतात की तर त्रुटी पूर्तता केल्या, सगळ्यांचं काम झालेलं आहे आता. त्याच्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय? सगळ्या संभ्रमावस्था आहे. होय सर, संभ्रम वाटावा असा काळ गेलाय. जर हां. का झालं असतं मागेच तर लोकांना वाटला नसता संभ्रम. हां, हां, हां. त्यामुळं सर हे प्रोसेस मधले विषय संपत नाहीत तोपर्यंत संपले हं. आपल्यासारख्यांना म्हणणं बरोबर नाही. हं, हं. त्यामुळे त्याचा पाठलाग करणं एवढं आपल्या हातातलं आहे. त्यासाठी सर मी जाणार आहे 2 दिवसात. त्याचाही पाठलाग कसा होईल याचा हं. प्रयत्न करतो. सर राज्यभरातील 70,000 शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी सध्या पाथरी येथे आमरण उपोषण करत आहेत. होय आणि सर. आपण शिक्षकांचे प्रतिनिधी आहात. तर होय आता सर. या ठिकाणी जे काही लाक्षणिक उपोषण चालू आहे, या लाक्षणिक उपोषणामध्ये आम्हाला माजी आमदार दत्तात्रय सावंत सर पाहायला मिळतील का? काय हा सर, मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे मी नेहमीच यांच्या सोबत राहिलोय. त्यांनी म्हणतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी राहिलेलो आहे. हं, हं. मी तिकडे सुद्धा मला येता येईल पाथरीला सुद्धा. मी काय पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. हं, हं, हं. त्यामुळं मी सरांना भेटायला येईन, विनंती करेन, त्यांच्यासाठी पाठलाग करेन. हं, हं, हं. हां सर. सर या मुलाखतीच्या माध्यमातून माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर राज्यभरातील 70,000 शिक्षकांना नेमकं या प्राप्त परिस्थितीमध्ये काय आव्हान करणार? कारण राज्यभरातील शिक्षक आपलं हे जी काही मागणी आहे, मागणी मान्य होईल का नाही? न्याय मिळेल का नाही? कारण लवकरच आता विधानसभा निवडणूक आहे. सरकार म्हणजे दिलेला शब्द पाळेल का नाही? अशा एकदम एकूणच अशा संभ्रमावस्थेमध्ये आहेत. तर यांना आपण नेमकं एक लोकप्रतिनिधी म्हणून शिक्षकांचे काय सांगाल सर नेमकं मेसेज? तुम्ही फार नेमकं शाब्दिक सगळे हे करताय वर्णन. बरोबर आहे, कारण पाठीमागच्याच वेळेला 19 सालच्या निवडणुकीच्या वेळचा जो अनुभव आहे तो वाईट आहे हां, बरोबर सर. आणि त्यामुळं सगळ्या बांधवांच्या मनामधली शंका आहे. हां, हां, हां. त्यामुळं हे काही चुकीचं वाटत नाही मला. हं, हं, हं. आता मी काही स्वतः मंत्री किंवा मी काही पदाधिकारी नसल्याने मला काय सगळ्यांना आश्वस्त करता येत नाही. हं, हं, हं. पण मी खात्री इतकीच देऊ शकतो हां, की जे दिलंय हां. चांगल्या पद्धतीनं ते सुद्धा याच सरकारनं दिलंय हे मी यांना फक्त सांगेन हां, हां, की हां. या सरकारनं आपणाला दिलं आहे. याच सरकारकडून अजून आगाऊ आपणाला घेता येईल हां, हां, आणि हां. त्याचा पाठलाग आपण करूया. फक्त संभ्रम मनातला थोडासा कमी करून आपण याचा पाठलाग करायसाठी ताकद सगळ्यांनी सगळीकडून लावावी. हां, हां. व्यक्ती म्हणून कुणी जर मी करतोय असं जर कोण म्हणत असेल तर ते चुकीचं आणि खोटं सुद्धा आहे. बरोबर, बरोबर. त्यात बऱ्याच जणांचे हात लागत असतात. यशाला बरोबर. सोबत अनेकांची असते बरोबर. आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. माझं सगळ्यांना एक आव्हान असंच आहे हां, हां. की वेळ कमी आहे. हं. प्रयत्न आपण ज्यादा करूया बरोबर, आणि बरोबर. आपल्या पदरात पाडून घेऊया. सरकार असतात ते आपापल्या पद्धतीने चालत असतात. बरोबर, बरोबर. त्या सरकारकडून आपण आपलं काम करून घेऊया. म्हणजे राज्यभरातील जे काही 17,000 शिक्षकांचे हे जे काही प्रश्न आहेत, निश्चितपणे विद्यमान सरकार हे प्रश्न निकाली काढेल असं तुम्हाला म्हणायचं आहे. होय सर, निश्चितपणानं हे सरकार दिलेली ही 2 आश्वासनं हां. तर तात्काळ ते पार पाडेल. हं, हं. अशा पद्धतीनं सर त्यांचं संचलन दिसतंय हां, हां. आणि ते पाठलाग करून आमचं काम आहे ते करून घ्यायचं, ते घेऊ सर. बरं, बरं. काय हरकत नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आम्हाला ओके, वेळ ओके. दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. खूप धन्यवाद आपलं हे धन्यवाद सर. धन्यवाद.